विषय गंभीर. आज आहे 24 मार्च. आज आहे होळी. सो आम्ही चाललोय होळीला. त्याच्याकडे बघू खाली तुम्हाला शिवाय घालतील कारण मी खूप लेट आलोय. म्हणजे टाईम होता काहीतरी 11 वाजताचा. सकाळी 7 वाजता सगळे आले. मला दादा घेऊन गेले आणि आता बघून चालवायला खाली रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. सगळं पुसलं मी सकाळी उठून. साफ केलाय भाई. सकाळी साफ केलाय. शूटर आपले सगळं येतात. आपले शूटर सगळे आते. फोन करतो. आतमध्ये बोललाय का सरळ बोललाय? तर विषय असा आपण चाललो आता दगड घ्यायला. जस्ट आम्ही घेतलंय आपलं काय बोलतो त्याला गौऱ्या घेतल्यात आणि गौऱ्या घेऊन आम्ही चाललोय दगड घ्यायला. उभा आहे पुढं आपला एक दादा उभा आहे आपल्या पुढं गाडी घेऊन. चला जाऊ. सिरियस कबरीत आणलेलं आपल्या कामा येतील. मस्त साफसफाई वगैरे करून झाली आहे. मस्त आम्ही लाकडं गेले दादा लोक गेले दाखला. तर आता आपण मस्त करू होई तयारी. मागे साफसफाई करून झाली आहे. सो आता आम्ही दगड घेऊन आलो. दगड कमी पडतील बोलच्या दगड कमी पडतील. बघू भेटायला घेऊन येऊ परत. हाय दगड खूप सारे पडले तिकडे. दगड घेऊन फांद्या मारून चोरले आम्ही जरा 2-3 दिवशी त्या. बघू चला आता. तुम्ही आता का बोलताय? हा पहिला आपला हे असतो ना आपल्या ह्याचा. अरे पहिला आपण बोलतोय लागेला. अरे आधी काय बोलायचं ते युट्यूब वर सर्च कर. नाही गणपती प्रमाणे यावर्षी पण आपण होळी दहन हा प्रोग्राम उत्सव साजरा करणार आहोत. असं तू बोल त्यामध्ये बोलायला काही पडून नको. ठीक आहे. हा तो ब्लॉग घेतो. बोलणार नको ब्लॉग नको. मला नको पाठवू पैसे. राहू दे याला मयूरला पाठव. मयूरला मी काय घेतो त्याकडे. याला पाठव. लोकेश अरे पेट्रोल नको. गेला लवकर. कुठे गेलं ते? तो नाही बोलतो ना. बोललं ना. बोलतो काय. चला दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण आपण होळी हा उत्सव साजरा करत आहोत. होय महाराजा. तरी हा उत्सव प्रत्येक व्यक्तीकडून सगळ्यांकडून कोणताही विघ्न न येता चांगल्या उत्सवात साजरा व्हावा हीच देवाकडे आमची प्रार्थना. होय महाराजा. मोरया. शाबास. प्रॉपर गुडला डबा घे. हो महाराजा. हा देवा देवा. चला बंद केलं. काय माती हिशोबाने दाखव तुम्ही काय लावणार रे माहिती नाही का? दे मी कनेक्ट करते. चला तो होळी काय चालला बाहेर. या कपड्यात तुझे होळी आहे यार. देतात नाही ना देवा. मोबाईल कुठे चालू? मोबाईल आहे. मी आहे ना मोबाईल. अरे मी अरे गौऱ्या आहेत ना. अरे म्हणून म्हणतो हे नाव झालंय. नाही पडणार ते. कारण खालचं वजन जास्त आहे. मोठं वजन जास्त आहे. वरती वजन जास्त ना याच्यामुळं. नाही हे खालच्या साईडला ठेव. हा अंगावरती येणार.
चप्पल घाल ना. हा चप्पल घाल बाहेर लागेल खायला. अरे नाही लागणार काय लागतो तर ना दुसरा एक कोणी ना बस ना. गुन्हे लावायचं कारण काय त्याला पहिलंच कसा नाही करतो. एक लाकूड घ्या अजून एक लाकूड घ्या बाहेर लाकूड बाहेर हा येऊ ना इथं आलाव ना मोठा लाकूड घ्या. नाही जरा दादा आगे. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. असं नका बघू आहो येते मला लाल. उलटा नाव त्याला नाही ना. अरे हा वाकडा नाही खालून. हे खाली सपोर्ट हे दोन मेटकीचा सपोर्ट भेटेल मला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. सॉरी. मोहितच्या घरी जाऊन बोल मागेल. हा हो मस्त बोलतो रे. एक नारो दिलाय दर्या देवाला रे. एक नारो दिलाय दर्या देवाला. वर्षाचा मान देव नारली पुनवेला रे. वर्षाचा मान देव नारली पुनवेला. सोन्याचा नारळ वाहून तुला खंदेरी डोंगर बनाविला. येताले देवा तुला मी पाहिलाय खंदेरी डोंगर बनाविला. आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. 12 महिन्याचे 15 दिवसाचा खेळतो यो शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. सण शिमग्याचा आयलाय रे आमचे गावा. दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलाच कंच बाजूला. धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. दाराशी हाय शिमगा. आमच्या दाराशी हाय शिमगा. दाराशी हाय शिमगा. आमचे दाराशी हाय शिमगा. हे हैया. तर मित्रांनो आत्ता जस्ट आलो घरी. होळी वगैरे झाली आमची खेळून. म्हणजे होळी खेळून आली, होळी बनवून झाली आहे. तर कशी झाली तुम्हाला दाखवत थोडा. तर घरी आलो आहे, आंघोळ केली पहिले, कारण खूप अशी अंगाला खाज होती याच्यामुळे. पेंड्यामुळे अंगाला खूप खाजली होती. तेल लावलं जरासं आता इथं. आता जेवायला बसू पहिले. जेवायचा आज मेन्यू असं डाळ भात आणि मटकीची भाजी. आज प्रॉपर असं व्हेज जेवण आहे, कारण आज कसं चिकन खाऊ शकत नाही ना. आज रविवार पण चिकन खाऊ शकत नाही, कारण आज होळी तर खाऊ शकत नाही. म्हणून मग आज व्हेज स्पेशल बनवलं मस्त. त्यात आपल्याला मस्त पापड भेटलेत गरमागरम.
तर चला खाऊन घेऊ पहिले मस्त, मी तुम्हाला दाखवतो पुढे काय ते होईच तयारी. सो जो आजचा ब्लॉग आहे हा ब्लॉग माझा विचार चालू की आज संध्याकाळी पोस्ट करू, तर ठीक आहे. लवकरात लवकर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येऊन जाईल. होळीचा जो ब्लॉग आहे तो येऊन जाईल लवकरात लवकर. ब्लॉग नंबर 3 आहे आपला. तर भेटू मित्रांनो पुढे दाखवू तुम्हाला. आता खाली जाऊन बाकी आहे, जेवण करून आम्ही खाली जाऊ, पहिले जेवण करू, सगळेजण घरी गेले जेवण करायला. तर जेवण वगैरे करू, आता बघू काय तयारी बाकी आहे, थोडीफार जी काय बाकी असेल ती करू. लाईट लावायचं मेन म्हणजे, तर बघू आता दादा गेले तो म्हणलं जेवायला गेला आहे, तर लाईट घेऊन येईल, लाईट लावू, सगळी तयारी करू क्लिअर, पण टेन्शन नाही. तर तुम्हाला दाखवतो पुढे. जेवण झाल्यानंतर मस्त थंड थंड कलिंगड भेटला आपल्याला खायला. गरमीच्या मौसमामध्ये थंड कलिंगड मस्त एक नंबर. जेवण झालं, जेवण वगैरे झालं. आता करू थोडं, आता आराम करू. सकाळपासून गेले 11 वाजता गेलो आपण, आत्ता घरी आलो. जरा आराम वगैरे करून जाऊ नंतर खाली. होळी कशी तयारी केली आहे, काय दाखवलं आहे ते तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये. आता पुढे काय बाकी आहे तुम्हाला दाखवू, आणि कशी झाली आमची होळी ते मला कमेंटमध्ये सांगा की होळी आमची कशी झाली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. एक नंबर विषय गंभीर आहे. सीन झाला की मी आलो दुपारी जेवायला, त्यानंतर मग आम्ही झोपलो होतो, तर आता उठलो नाही. तर आता उठले तर आता भाऊ चालू नव्हतो, मी आवाज चालू खाली. सो पहिले आता आम्ही जाऊ खाली, बघू आता काय होते. दाखवू तुम्हाला पुढे काय दारू पुढे त्याच्यात बोलतं काय ते बघू. आता आपण जाऊ खाली, त्याचे आपण बघू. बहुत कम है. हाँ लाइट बहुत कम है इसका. जाम आता वायर अरे माझ्या हौलीच्या पाटला बसलास कंच बाजूला, धरण बसून शिकाय र करतस हनुमान राशी बेवरा. ताराशी हाय शिमगा आमच्या ताराशी हाय शिमगा. ताराशी हाय शिमगा आमची ताराशी हाय शिमगा.
सो जाता जाता मित्रांनो आजचा ब्लॉग एंड करतोय. सो समथिंग झालेच 10:30 वाजले आता. तर आजचा हा ब्लॉग आपण एंड करतोय. तर उद्या होळीचा ब्लॉग येऊ शकणार नाही कारण मी उद्या होळीला इथे नाही आहे. मी असणार जॉबवर. सो होळीला जॉबवर असणार आहे तर उद्या होळीचा ब्लॉग तो होऊ शकणार नाही. तो आजचा जो होळीचा ब्लॉग बनला आहे म्हणजे रंगमंच ब्लॉग बनणार सॉरी रंगपंचमीचा ब्लॉग बनणार नाही कारण मी इथे नाही आहे. तर होळीचा जो ब्लॉग बनवला आहे तो मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणेल. प्लॅन चालू आहे की माझा मी आज संध्याकाळी पोस्ट करता विचार चालू आहे. बघू आज संध्याकाळचा आज संध्याकाळी पोस्ट करून टाकतो. आणि ब्लॉग आवडल्यामध्ये मित्रांनो ब्लॉग आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्त शेअर करा. तुमचं प्रेम माझ्यापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. तो चला मित्रांनो येतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि दाखवू तुम्हाला परत असं काही. तुम्ही जेवढं प्रेम दिसाल तेवढं मजा येईल व्हिडिओ बनवायला. सो प्रेम दाखवा मित्रांनो. जास्तीत जास्त शेअर करा ही व्हिडिओ आवडल्यास. चला मित्रांनो.